त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारनं काढलेले जी.आर रद्द. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून निर्णय लागू करू. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. हिंदी भाषेचा जी.आर मागे घेतल्यानंतर 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द. तर ठाकरे हाच ब्रँड. फडणवीसांनी शहाणपणाचा निर्णय घेतला म्हणत राऊतांनी डिवचलं. एकजुटीचा धसका सरकारनं घेतला. मराठी जनतेच्या रेट्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय मागे. राज ठाकरेंचं ट्विट. तर त्रिभाषा सूत्रासाठी नेमलेल्या समितीला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. राज ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनीच निर्णय घेतला, मग मोर्चा का काढताय, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. हिंदी भाषेच्या विरोधावरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. आम्ही दोघे भाऊ एकत्र झालो तर यांना काय त्रास. शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार. ठाकरेंचा टोला. मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंशी युती करतायत. ही वेळ का आली याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. एकनाथ शिंदेंची टीका. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून काही डोमकावळे कावकाव करतायत. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला. तर दोन्ही पक्षांमध्ये उत्तम सुसंवाद, भविष्याची चिंता नसल्याचंही भाष्य. एक वेळ मनसेचा विचार करू पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार नाही. दोन्ही शिवसेना आणि मनसेनं एकत्र येण्याच्या गजानन कीर्तीकर यांच्या भूमिकेवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. हिंदी विरोधात ठाकरेंच्या सेनेसह मनसे आणि काँग्रेस एकवटली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी. तर भाजपकडूनही प्रत्युत्तरार्थ आंदोलन. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती सुरूच. अखेर विलास शिंदेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. 8 माजी नगरसेवकांसह 4 जिल्हा परिषद सदस्यांच्याही हाती धनुष्यबाण. चहापानावेळी एकनाथ शिंदे आणि बावनकुळेंमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल. मला काय विचारताय तुम्ही, असं शिंदे बावनकुळेंना का म्हणाले याची चर्चा सुरू. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम. विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार. जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची हाक. 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं. 29 ऑगस्टला मुंबई गाठायची. आता रणभूमीत उतरायचं. जरांगेंची मोठी घोषणा.